अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामींचा पहिला मठ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट सोलापूर। वटवृक्ष मठ हा स्वामींचा उभारलेला सगळ्यात पहिला मठ। या मठात स्वामींचा 22 वर्षाचा प्रतिग्रह निवास होता। या ठिकाणी म्हणजे अक्कलकोट येथील वटवृक्षाखाली जागा त्यांची आवडीची बसण्याची जागा होती। याच मठाला आता वटवृक्ष मठ असे म्हणतात। या स्वामींच्या पहिल्या मठाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण याच मठात स्वामींनी लाखोंना उपदेश, धर्मसंस्कार दिले, लोककल्याण व लीला केल्या। तर स्वामींचा सर्वात पहिला मठ कोणी उभारला? ज्योतिबा पांडेंनी उभारला हा मठ। स्वामींचे निष्ठावंत भक्त शिष्य ज्योतिबा पांडे यांनी आपली सर्व संपत्ती विकून हा मठ उभा केला। या पांडेंनी स्वामींच्या हयातीत 15 वर्ष व नंतर 41 वर्ष या स्वामी सेवेत या वटवृक्षात ते लीन होते। जगभरातला स्वामींचा अत्यंत जागृत असा हा मठ आहे। या वटवृक्ष मठात लहानसा गाभारा, त्यानंतर मोठा मंडप, गाभाऱ्यात गणपती व हनुमानाचे मंदिर उभारण्यात आले। या मठात स्वामींचा पावन पादुका ठेवण्यात आल्या असून वटवृक्षाखाली विहीर आहे। ही विहीर हेच स्वामींचे तीर्थ मानण्यात आले आहे। या मठाची व्यवस्था स्वामी वटवृक्ष स्थान करते। या मठात समोर सभागृहात स्वामींची मूर्ती व भक्त शिष्य ज्योतिबा पांडेंची मूर्ती उभारण्यात आली आहे। रोजची सेवा उत्सव। या मठात रोजच्या सेवेत आरती, शेजारती, नैवेद्य, पालखी इत्यादी दैनंदिन सेवा केली जाते। तर या मठात गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी प्रगट दिन, समाधी दिन, वटपौर्णिमा, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गुरुप्रतिपदा, गाणगापूर इत्यादी उत्सव मोठ्या प्रमाणावर व दिमाखात साजरे होतात। स्वामी भक्ताचे श्रद्धास्थान आहे हे। हा मठ म्हणजे स्वामींच्या लाखो करोडो भक्तांचे मुख्य श्रद्धास्थान आहे। जगभरातील सर्व जाती धर्माची लोक या मठात स्वामींचे दर्शन घ्यायला येतात। स्वामींचा जागृत अनुभव बऱ्याच भक्तांना रोज येत असून श्री क्षेत्र अक्कलकोट मधील हा वटवृक्ष मठ गर्दीचे केंद्र बनत चालला आहे। दर गुरुवारी व महिन्याच्या पौर्णिमेला दर्शनासाठी भक्तांचा सागर उसळतो। राहण्याची व्यवस्था भक्तनिवास। या ठिकाणी आता भक्तांना राहण्यासाठी मठानजीकच चांगली व्यवस्था केली आहे। वटवृक्ष मठ संस्थानाने केली आहे। वटवृक्ष मठ मेंढरगी रोड, मुक्काम पोस्ट अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र। श्री स्वामी समर्थ।